आदरणीय प्रशांत जिघार सर यांना विनंती करतो की आपण या युथ पार्लमेंटच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं. नेशन वन इलेक्शन या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आदरणीय गोविंदराव जिघार सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकजी गुरुंगुरकर सर, ज्यांनी त्यांचा पुढाकार करून खरं तर हा कार्यक्रम आम्हाला मिळतो, ते मल्लिकार्जुन खरगे सर. मल्लिकार्जुन खरगे म्हणजे आता काय झालं, हे राष्ट्रवादी म्हटले सर काँग्रेस म्हणले, आम्ही जुन्या काँग्रेसमध्ये गेलो ना आमच्या अध्यक्षात, आणि हीच खरं तर युथ पार्लमेंट म्हणजे डिबेट करायसाठी सुद्धा खरं तर लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की युथने राजकारणात येऊ नये. माझं थोडंसं मत वेगळं आहे. खरं तर आपण आता राजकारणात आलंच पाहिजे. सांगितलं जातं की मग शिक्षण बघा, नोकरी बघा, आपल्याकडे करिअर बघा, आपल्याकडे लेकरं बघा की आणि निवांत बसत. परंतु तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या प्रत्येक घटकाचा संबंध हा राजकारणाशी असतो. तुम्ही जे पाणी पिता, तुम्ही जे वीज वापरता, तुम्ही जे कपडे वापरता, तुम्ही घराच्या बाहेर जरी गेलं तरी सरकारचा ज्या पॉलिसी असतात त्या तुम्हाला अफेक्ट करत असतात. घरात जरी बसला ना त्या पॉलिसी अफेक्ट करत असतात. खरं तर काही दिवसापासून एखादी तुम्हाला घटना जर समाजामध्ये घडवायची असेल तर आता मूव्हीचा आधार घेतो. एक पक्ष फुटला, त्याच्यापूर्वी धर्मवीर पिक्चर काढला. काश्मीरमध्ये काहीतरी करायचं होतं, काश्मीर फाईट काढलं. केरळमध्ये जातीय दंगल घडवायची होती, केरळचा पिक्चर काढला. रिसेंट उदाहरण कुणाचं नाव नाही घेणार, परंतु एक घटना घडली नागपूरमध्ये, त्याची लिंक लावली औरंगाबादला, त्याच्या अगोदर पिक्चर काढला. म्हणजे समाजामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर उत्तम माध्यम झाले पिक्चर. अगोदर भावना तयार करायच्या आणि मग घटना घडवायच्या आणि मग त्याच्यावर काम करायचं. बरं, या सगळ्या घटनेचं जर तुम्ही पार्श्वभूमी काढली, कुणावरच कारवाई होत नाही, फक्त जातीय द्वेष निर्माण करून मोकळं होतं. आता हे कशासाठी करतात तर मूळ गोष्टीपासून तुमचं मन विचलित करण्यासाठी. आज एक न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली, सिलेबस नाहीये, परीक्षा डोक्यावरती आहे, शिक्षकाला ट्रेनिंग नाहीये, टॅक्सचा स्लॅब काय आम्हाला माहिती नाही, ऐच्छिक टॅक्स स्लॅब झालेला, जीएसटी शिक्षणावर लावलेली, पण इतकं की 2017 पासून तुम्ही भरलेल्या फीसवरती जीएसटी द्या असं सरकार म्हणतंय. म्हणजे या मूळ गोष्टीपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला डायव्हर्ट करायचं, ह्या जातीय कुठेतरी गोष्टी समाजात निर्माण करतात. कधी निर्माण होतात या गोष्टी? ज्यावेळेस आपण रिस्पॉन्स देतो. आपण रिस्पॉन्स द्यायचं बंद झालं ना, ह्या घटना बंद होतील. भांडणं कधी होतात? समजा सरांनी मला काहीतरी म्हटलं, मी सरांना काहीतरी म्हटलं, भांडणं सुरू झालं. खरं तर तुमचं काम आहे, तुमच्या हातात जी सोशल मीडिया आहे ना, आता मी सोशल मीडियावर कुणीतरी XYZ फेक अकाउंटवर टाकतो काहीतरी, लगेच त्याच्या खाली कमेंट शिवाय, मग तिथून मग भांडणं सुरू. खरं तर युथ म्हणून तुमची जबाबदारी आहे की आता रिस्पॉन्स नाही द्यायचा, आणि जर रिस्पॉन्स द्यायचा असेल तर चांगल्या गोष्टीला द्यायचा. खरं तर युथ पार्लमेंट आपण घेता येईल त्यांच्या मार्फत लिडरशिप मध्ये कपडे बदल येऊन राजीनामा देणारे देशाचे गृहमंत्री होते. आज जातीवर धर्मावर इतकं बोलतात तरी मंत्रिपदावर. असे राजकारणी आपल्याला पुढे जाऊन घडवायचे आहेत का? खरं तर युथ पार्लमेंटच्या माध्यमातून इथून चांगले कोणीतरी युथ म्हणून पार्लमेंटमध्ये गेले पाहिजे. बऱ्याच जणांचे ड्रेस बघितलो का, आता ते तयारीत आहे, फक्त तुम्ही त्यांना तिकीट द्या, त्यांच्यासाठीच बोलवलंय मी त्यांना. युथ आहे, पार्लमेंट आहे, तिकीट कोण देणार? तर येणाऱ्या काळामध्ये काका महानगरपालिकेचे सदस्य तिकिटाच्या वाटावर जातील असं वाटते मला. पण तिथे आम्हाला सहभागी करून घ्या म्हणजे बस झालं. खरं तर तुमच्यासारखे युवक या. मी युथ पिक्चर तुम्ही कदाचित पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर अजय देवगणचा युथ पिक्चर उल्लेख त्या पिक्चर मध्ये केले.
खरं येणाऱ्या काळामध्ये विनंती आहे, तुम्ही चांगले बोलता म्हणूनच इथं आलेले आहात. 3 मिनिट बोलू नका, बोलतच राहा, परंतु चांगल्या गोष्टीवर बोला. आणि समाजामध्ये जे काही विकसित सगळ्या जातीपातीचं केलेलं आहे, कधीतरी आता माणूस म्हणून एकदा जगूया. किती वर्ष जाती पाती तेच नवीन काहीच नाही, नवीन काहीच नाही. तेच हिंदू मुस्लिम तेच जुना काय, एकदा माणूस म्हणून जगून आहे, सर्वांना एकदा हकलून देऊ कुठंतरी. त्याच्यामुळे खरं तर तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. खरं तर सरांचं मल्लिकार्जुन सर नाव येतो, पण आम्हाला खरंच की सर आत्ता आठवलं, त्याच्यामुळे ते नेहमी आम्हाला साथ देतील. सर तुम्ही आम्हाला मदत करत राहा. हे व्यासपीठ खरं तर सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपण 2 कार्यक्रम दिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने मी आपले आभार मानतो. काका कमी वेळामध्ये उपस्थित झाले या कार्यक्रमाला, त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि भविष्यात तुम्ही खासदार व्हावे, आमदार व्हावे आणि आम्हाला कुठे तर रूम लागली तरी कधी द्यावी भेट एवढी विनंती करतो. आणि मी माझ्या सर्वांना प्रेरणा देणार आणि युवकांमध्ये आत्मभान जागृत होईल अशा पद्धतीचे विचार आपण या ठिकाणी मांडला.